नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, पदव्युत्तर द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे या वर्गाच्या इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटनेची ओळख या ॲडिशनल क्रेडिट 2 चा जो विषय आहे त्यामध्ये आपण आज मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करणार आहोत आणि त्या माध्यमातून राज्याची भूमिका जी आहे ती समजून घेणार आहोत. आज आपण भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रचार याचा अभ्यास करणार आहोत. भारतीय संविधानामध्ये कलम 51 नुसार आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रचार ही तरतूद करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता अबाधित राखणं अपेक्षित आहे. दुसरं, राष्ट्रांमध्ये न्याय आणि सन्मानपूर्वक परस्पर संबंध टिकवून ठेवणे. तिसरा त्यामध्ये भाग आहे की आंतरराष्ट्रीय कायदा व करार याविषयी आदरभाव वाढवणे. आणि चौथा मुद्दा त्यात आहे की आंतरराष्ट्रीय विवादांची वाटाघाटीच्या शांततामय मार्गाने सोडवणूक करणे. या माध्यमातून आपण बघू शकतो की फक्त भारताअंतर्गतच नाही तर जागतिक पातळीवर देखील भारताने कशा पद्धतीची भूमिका ठेवावी याची नोंद आपल्या घटनेमध्ये आहे आणि त्या माध्यमातूनच आंतरराष्ट्रीय शांतता, सहकार्य आणि परस्पर संबंध जे आहेत ते जितके चांगले असतील तितकी सुरक्षितता जी आहे ती सुद्धा वाढणार आहे. आणि याच भूमिकेच्या अनुषंगाने भारताने काही तत्व स्वीकारलेली आहेत. पंचशील तत्वांद्वारे भारताने नेहमीच शांततामय सहजीवन व लोकशाहीवादाचा पुरस्कार केला आहे. अलिप्ततावादी चळवळ व युनोमधील वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमधून भारताने स्थिर, शांततामय व न्याय या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचीच मागणी केल्याचे दिसून येते. 2004 पर्यंत भारतीय सैन्याने संयुक्त राष्ट्राच्या 37 शांतता मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. भारताने आण्विक शस्त्रास्त्र आणि युद्धाला देखील विरोध केलेला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता याचा प्रचार व्हावा या दृष्टीने सुरुवातीपासूनच काही मुद्द्यांचा स्वीकार केलेला आहे. त्या मुद्द्यांना आपण इथे जाणून घेऊया. पहिला मुद्दा आहे राष्ट्रहितास प्राधान्य. भारताने शेजारील राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत असताना भारताच्या हितसंबंधाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रिय असताना देशाच्या हितसंबंधांनाही जपले. मात्र हे करताना शांतता, सहकार्य या दृष्टीनेच भारताने भूमिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जी गोष्ट शांतता आणि सहकार्याच्या विरोधी असेल तर त्याचा विरोध करण्याची भूमिका देखील भारताने निभावलेली आहे. दुसरा मुद्दा आहे की जागतिक शांतता व सहकार्य. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे जग ज्या पद्धतीने जीवितहानी आणि वित्तहानीला सामोरं गेलं तशाच पद्धतीचं पुन्हा तिसरं महायुद्ध होऊ नये, कारण ते अतिशय विनाशकारी असेल आणि ते उद्भवू नये यासाठी नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने शांतता आणि सहकार्याचं महत्त्व जे आहे ते विशद केलेलं आहे आणि शांततामय सहजीवनाचा पुरस्कार देखील केलेला दिसून येतो. तिसरा भाग यामध्ये येतो की भारताने कधीही दुसऱ्याला स्वतःच्या अधीन ठेवण्याच्या दृष्टीने भूमिका निभावली नाही. भारताने नेहमीच स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे आणि स्वातंत्र्य लढ्यांना सहाय्य केलेलं आहे. कोणतंही राष्ट्र पारतंत्र्यात राहू नये यासाठी भारताने स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आणि ज्या राष्ट्रांमध्ये पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी चळवळी सुरू झाल्या होत्या त्यांनाही भारताने पाठिंबा दिला आणि सहकार्य देऊ केलं. याशिवाय जे आफ्रिका व आशियाई राष्ट्र आहे त्यांनाही सहकार्य देण्यामध्ये भारताने पुढाकार घेतलेला दिसून येतो. पाश्चिमात्यांच्या आर्थिक
व राजकीय साम्राज्यवादाला बळी पडलेले हे आफ्रिका, आशियाई खंडातील राष्ट्रांनी परस्पर सहकार्याचे धोरण ठेवलेच तर त्यांची उन्नती होऊ शकेल, ही भूमिका त्यामधून भारताची होती आणि त्यामुळेच आफ्रिका व आशियाई राष्ट्रांना सहकार्य देण्याबाबत भारताची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. याशिवाय आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रचार या दृष्टीने भारताने नेहमीच वसाहतवादास विरोध केलेला आहे. आशिया आफ्रिका खंडातील अनेक देश युरोपियन देशांच्या वसाहतवादामध्ये होते आणि त्या वसाहतवादातून आपली मुक्तता करून घेण्यासाठी ते धडपडत होते. त्यावेळी त्यांनी वसाहतवादाच्या विरोधात जो काही संघर्ष उभा केलेला होता, त्यावेळी भारताने त्यांच्या बाजूने एक सकारात्मक भूमिका जी आहे ती ठेवली आणि त्यांना नेहमीच पाठिंबा दिला. आजही भारत वसाहतवादाच्या विरोधामध्ये आपल्याला उभा ठाकलेला दिसून येतो. त्यानंतर दुसरी एक महत्त्वपूर्ण भूमिका भारताची दिसून येते ती म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या संदर्भात. दुसरं महायुद्ध ज्या पद्धतीने एक विनाशकारी स्वरूपाचं होतं, तर अशा महायुद्धासारखं तिसरं महायुद्ध पुन्हा होऊ नये यासाठी जे देशादेशांमधले प्रश्न आहेत ते सामंजस्याच्या मार्गाने सुटावेत, त्यांच्यामध्ये सहकार्य प्रस्थापित व्हावं, त्यांना चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं, यासाठीच संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती झाली होती. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून म्हणजे युनोच्या माध्यमातून निशस्त्रीकरण, शस्त्रास्त्र बंदी, त्याच्यानंतर विविध देशांमध्ये सहकार्य, चर्चा, विविध परिषदांच्या माध्यमातून करार आणि याचबरोबर जागतिक पातळीवर जिथे कुठे मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर त्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र संघटनेची भूमिका जी आहे ती नेहमीच महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. आणि या माध्यमातून दुर्बल राष्ट्रांना सहकार्य निर्माण करून देणं, त्यांच्यासाठी सुद्धा विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं, तर अशा स्वरूपाचे जे उपक्रम होते त्यामध्ये भारताने नेहमीच सक्रिय अशी भूमिका घेतलेली आहे. जसं आपण मागच्या मुद्द्यामध्ये बघितलं की मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून भारताने शांती सेना सुद्धा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आपली त्याच्या नेतृत्वाखाली पाठवलेली होती. म्हणजे जागतिक पातळीवर शांतता आणि सहकार्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे महत्त्व आहे ते भारताला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे भारताने नेहमीच संयुक्त राष्ट्र संघाला सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा याच्यामध्ये येतो की अलिप्ततेचं धोरण. आता अलिप्तता धोरण जे आहे ते आपला भारताचं जे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि जिथे जग दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं, म्हणजे एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला रशिया, तर अशा अवस्थेमध्ये भारताची ही अलिप्ततावादी जी भूमिका आहे ती खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या परराष्ट्र धोरणातील अलिप्ततावादाचं हे धोरण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या धोरणाच्या माध्यमातून त्यांनी जागतिक राजकारणाला विधायक वळण दिले आणि भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण असे स्थान प्राप्त करून दिले. मग हे अलिप्ततावाद धोरण जे आहे ते म्हणजे नेमकं काय होतं ते जाणून घेऊया. अलिप्ततावादामध्ये बघा की ज्या जागतिक पातळीवरच्या लष्करी संघटना आहेत, लष्करी करार आहे, यांच्यापासून तटस्थ राहणं, यांच्यापासून अलिप्त राहणं. कारण आपल्याला जर सहकार्याला महत्त्व द्यायचं असेल आणि संघर्षापासून दूर राहायचं असेल तर त्या दृष्टीने ह्या ज्या लष्करी संघटना आहेत किंवा हे लष्करी करार आहेत तर यांच्यापासून तटस्थ राहणंच चांगलं आहे. तर त्या दृष्टीने अलिप्ततावादाचं धोरण याला पाठिंबा देतं. दुसरं, शांततेच्या धोरणाचा अवलंब करणं, सहकार्याला महत्त्व देणं, सहजीवनाचं धोरण अस्तित्वात आणणं, या दृष्टीने सुद्धा अलिप्ततावाद जो आहे तो मार्गक्रमण करतो. त्यानंतर अलिप्ततावादामध्ये स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व या तत्वांचा अंगीकार केला जातो. निर्भयतेचं धोरण स्वीकारलं जातं. भीतीपोटी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपली भूमिका मांडणं हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे इथे प्रबळ राष्ट्र असो किंवा दुर्बल राष्ट्र असो, विकसित असो, विकसनशील असो किंवा अविकसित असो, प्रत्येक राष्ट्राची अशी स्वतःची स्वतंत्र भूमिका असते आणि ती भूमिका त्यांना मांडण्यापासून
कोणतीही शक्ती रोखू शकत नाही आणि त्याशिवाय आपण ते निर्भयतेचं वातावरण तिथे निर्माण करू शकणार नाही जर ही भूमिका इतकी पारदर्शक नसेल तर. याशिवाय जर परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या देशहिताच्या दृष्टिकोनातून कारवाई करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा अलिप्ततावादामध्ये स्वीकारलं गेलं आहे. म्हणजे भलेही आपण ज्या लष्करी संघटना, करार किंवा जे संघर्ष आहे त्याच्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत आहोत, पण जर आपल्या देशहिताचा प्रश्न निर्माण होत असेल तर अशा वेळी आपल्याला ते सुरक्षित करण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार कारवाई करण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण असं तत्व आहे जे भारतीय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला दिसून येतं, ते म्हणजे पंचशील तत्व. आंतरराष्ट्रीय सद्भावना व सहकार्य वृद्धिंगत व्हावे आणि जागतिक शांतता टिकावी या प्रमुख उद्देशाने पंचशील तत्वांचा पुरस्कार करण्यात आला होता. मग यामध्ये ती पंचशील तत्वे कोणती आहेत ती आपण बघूया. पहिलं तत्व आहे की कोणत्याही कारणास्तव परराष्ट्रावर आक्रमण न करणे. दुसरं, एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे. तिसरं, परस्परांना हितावह होईल असा समानतेचा व्यवहार करणं. चौथं, शांततामय सहजीवनाचा अंगीकार करणं. पाचवं, परस्परांच्या सार्वभौमत्वाचा व प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणं. अशी ही पंचशील तत्व जी आहेत ती जागतिक राजकारणामध्ये भारताने एक भूमिका म्हणून मांडलेली आहेत. आपण चीन सोबत ही पंचशील तत्वांचा करार केलेला होता, मात्र चीनने भारतावर ज्या पद्धतीने आक्रमण केलं त्या माध्यमातून या पंचशील तत्वांना तडा गेल्याचं म्हटलं जातं. भलेही पंचशील तत्वांचा करार झाल्यानंतरही भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं असेल तरी सुद्धा पंचशील तत्वांमध्ये जे मुद्दे मांडले गेलेले आहेत त्यांचं महत्त्व आपण नाकारू शकत नाही. सो अशा या विविध मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात आलंच असेल की आपण आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला किती महत्त्व दिलेलं आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेल्या तरतुदींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येईल. मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून ही तत्वे जी आहेत ती शासनाला त्यांच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याच्या जबाबदारीची सातत्याने आठवण करून देतात आणि या दृष्टीने आपली धोरणं, कृती कार्यक्रम व योजना कशा असाव्यात याचे ज्ञान यातून प्राप्त होते. याशिवाय एखादे शासन कशा प्रकारे कामगिरी करत आहे याचे मोजमाप मार्गदर्शक तत्वांद्वारे करता येते. शासन जर जनहिताचे, विशेषतः दुर्बल घटकांच्या हिताचे निर्णय घेत असेल तर ते चांगले मानले जाईल. या उलट विशिष्ट जात वर्गांचेच हितसंबंध जपत असल्यास व्यापक लोकहिताकडे दुर्लक्ष करणारे ठरेल. म्हणजेच राज्यकारभाराचे मूल्यमापन करणारे मापदंड म्हणून ही तत्वे जी आहेत कार्य करतात हे दिसून येतं. कल्याणकारी राज्यांचा कृतिक्रम जो आहे तो मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून स्पष्ट होतो. संविधानाच्या सरनाम्यात प्रतिबिंबित झालेल्या लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करणं या उद्देशाचे विस्तारित रूप जे आहे ते या तत्वातून प्रगट होते. म्हणजेच त्या आदर्शाप्रत जाणारे ही मार्ग आहेत. याशिवाय भावी काळातील सर्व शासनास राज्यकारभारामध्ये मार्गदर्शन करणारी साधने म्हणून ही तत्वे कार्य पार पाडतात. ग्रॅव्हिल ऑस्टिन या पाश्चिमात्य अभ्यासकाने म्हणूनच या तत्वांच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांतीची उद्दिष्ट साध्य होतील असे उद्गार काढलेले आहेत. जसं मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व आहे त्याच पद्धतीने मार्गदर्शक तत्वांवर काही टीका देखील केल्या जातात, त्या आपण जाणून घेऊया. तशी पहिली टीका आहे की न्याय प्रविष्ठ नाही आहेत. मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती न्यायालयाच्या अधीन नसल्यामुळे कायद्याच्या दृष्टीने त्यांचं मूल्य शून्य आहे आणि त्यामुळे शासन ती पाळण्यास बांधील नाही आणि मग एक प्रकारे त्या केवळ राजकीय घोषणाच ठरत असतात, ज्याच्या माध्यमातून ते राजकीय व्यक्ती फक्त त्यांच्या
जाहीरनाम्यामध्ये उद्दिष्टांमध्ये त्यांचा समावेश करतात, परंतु ते पूर्ण झालेच पाहिजे असं बंधन त्यांच्यावर पडत नाही. जसं मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये आपल्याला न्यायालयीन संरक्षण आहे, त्या पद्धतीने मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीमध्ये अशा कोणत्याही प्रकारचं न्यायालयीन संरक्षण नाही. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती केवळ सैद्धांतिक स्वरूपाची आहे, म्हणजे काय असलं पाहिजे असं आदर्शवत स्वरूपाचं आहे आणि व्यवहार्य मार्गाचा तपशील त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही आढळत नाही. म्हणजे आपण काय तत्वे स्वीकारलेली आहेत एवढाच तो भाग आहे, पण ती तत्वे साध्य करण्यासाठी किंवा ती वास्तवात आणण्यासाठी ज्या काही कृती केलेल्या आहेत त्या किती यशस्वी झालेल्या आहेत किंवा त्याचा अवलंब कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्याविषयी कोणत्याही प्रकारची तरतूद नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळी जर शासन बदललं, म्हणजे वेगवेगळ्या पक्षांच्या अनुसरणाने जर शासन आलं, तर प्रत्येक जण आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावतं आणि ते व्यवहारात आणण्यासाठी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रयत्न करतं. म्हणजे कोणीही एकसारखा तिथे व्यवहार्य पातळीवर विचार करून ती गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत नाही. त्यानंतर जर आपण बघितलं तर ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत, जसं मूलभूत हक्क व्यवस्थितरित्या त्यांच्या कलमानुसार मांडलेली आहे की समता काय, स्वातंत्र्य काय वगैरे, तर मार्गदर्शक तत्वांचं असं कोणत्याही प्रकारचं स्पष्ट असं वर्गीकरण नाहीये. ते आपण आपल्या सोयीसाठी की हे समाजवादी वर्गीकरण आहे, हे गांधीवादी वर्गीकरण आहे किंवा हे उदारमतवादी आहे, अशा स्वरूपाचं जे वर्गीकरण आहे ते आपण करून घेतलेलं आहे. म्हणजे त्या अभ्यासानं आपल्याला लक्षात येते की बऱ्याचदा कलम जी आहे ती खालीवर झालेली आहेत. असं स्पेसिफिक समाजवादी कलम एकाखाली एक तिथे देण्यात आलेली नाहीत किंवा उदारमतवादी तत्वे जी आहेत ती एकाखाली एक देण्यात आलेली नाहीत. फक्त ते त्यांनी मांडणी केली आणि आपणच ते सॉर्ट आउट करून त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. अदरवाईज मार्गदर्शक तत्वांचं असं स्पष्ट वर्गीकरण जे आहे ते तिथे मांडण्यात आलेलं दिसत नाही. याशिवाय जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांचा वर्गीकरण स्पष्ट नसल्यामुळे महत्वाच्या दृष्टीने त्यांचा जो योग्य क्रम आहे तोही लावला गेलेला नाहीये आणि त्यामुळे अत्यंत महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्यांचं ज्या गौण समस्या किंवा जुन्या सनातन धारणांच्या नव्या आधुनिक धारणांशी मिसळ जी आहे ती झालेली दिसून येते. म्हणजे मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये जसं आपण ठामपणे म्हणू शकतो की स्वातंत्र्याच्या अगोदर समता देण्याचं पण एक कारण आहे आणि समतानंतर स्वातंत्र्याचं तत्व दिलं गेलंय किंवा एक जसं समान नागरी कायद्यामध्ये आपण बघितलं की कलम 14 आणि कलम 15 आणि दुसऱ्या बाजूला कलम 25, तर याच्यामध्ये कोण प्रभावी आहे किंवा कोण महत्वपूर्ण आहे, तर साहजिकच कलम 14 आणि 15 यांना जास्त महत्व दिलं गेलं आहे कलम 25च्या तुलनेमध्ये. म्हणजे अशा स्वरूपामध्ये जे काय महत्वाचं आहे आणि काय गौण आहे असं सुद्धा वर्गीकरण तिथे दिसून येत नाही. या तत्वांचं ज्या पद्धतीने मांडणी झालेली आहे किंवा ज्या पद्धतीने आपण बघतो की ती सैद्धांतिक स्वरूपाची आहे, तर यामुळे जे बेजबाबदार स्वार्थी असे राज्यकर्ते आहेत त्यांची सोय झालेली आहे. निवडणुकांमध्ये फक्त भ्रामक आश्वासनं देणं, भूलभुलैया निर्माण करणं आणि मतं पदरात पाडून घेणं आणि एकदा सत्ता आली की मग आश्वासनं विसरून जायची आणि मग जे शिक्षण, बेकारी, जीवनमान, समान नागरी कायदा इत्यादी संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत त्या कितीही सुसंघटित असल्या तरी शासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतं. मार्गदर्शक तत्वांचा न्यायप्रविष्ट नसलेल्या भागात समावेश केल्यामुळे त्यांना हे करणं शक्य झालं आहे. अशा पद्धतीने जरी वरीलपैकी टीकांमध्ये तथ्यांश असला तरी त्यामुळे मार्गदर्शक तत्वांचं महत्व कमी होत नाही. राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा आणि जनतेचा राज्यकर्त्यांवरील अर्थपूर्ण दबावाच्या अभावामुळे ही टीका करण्यास अवकाश उपलब्ध झालेला आहे आणि जर ही तत्वे न्यायप्रविष्ट नसल्यामुळे त्यांची अंमलबजावणी होत नाही हे सुद्धा म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट असून त्याबद्दल राज्यकर्त्यांनी याच पद्धतीने कमी जास्त प्रमाणात वर्तन केल्याचं दिसून येतं. त्याच्यामुळे ह्या ज्या काही टीका आहेत यांच्यामध्ये असं पूर्णतः त्या सत्य आहेत असंही आपण म्हणू शकत नाही. सो अशा पद्धतीने मार्गदर्शक तत्वे ही राज्यांची भूमिका जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा राज्यांना त्यांची भूमिका काय असावी या दृष्टीने मार्गदर्शन त्यांना मिळावं या अनुषंगाने खूप महत्वपूर्ण आहेत.